श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मर्दोंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्दे अष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थगरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम विशेष जाणू अर्जुनान अपास दबा तू तुगे सौम्य रूप दर्शन दी दबा या उग्र रूप दर्शन मस्त वेळो मिज्जान कोरच्या शक्य ना तसल घोर जावनशील तसल रूपस्य तस जावनु सौम्य रूपा दर्शन दी म्हणून अर्जुना प्रार्थना करताना त्यातना दाखवलेल्या रूपाच कची महत्व श्रीकृष्ण परमात्मु अर्जुनाक उपदेश करता श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् कृष्णान संत मया प्रसन्नेन तवार्जुनेदं आव अत्यंत प्रसन्न जावनो तुक्का अर्जुना तुक्का इदं रूपं परं दर्शितम हे अत्यंत उत्कृष्ट जावनशील तसल अप्रमेय जावनशील तसल रूप हांव तुका दाखयलेलं आहे खच्चाना आत्मयोगात मिगेल सामर्थ्यान करताना आत्म म्हणा तागेल स्वस्य सामर्थ्यान करताना हांव तुका दिल्लेलं आहे त्यामात नाही आत्मयोगात म्हणारी अर्जुना तुगेल खंचकी योग्यतेनुसार तुका पळयलेलं आहे तुगेले पशी उत्तम कोणगे असाची ताने तुगेले पशी अनेकही हे जावन विस्तार जावनशील तसल रूप पळयताच तशी तुगेल खंचकी योग्यतेनुसार तशीची तुक त्या साक्षात तुची पळोवचा जायना मिगेल खंचकी अनुग्रहान करताना तुका ते दाखयलेलं आहे ते कशें आसा म्हणून सांगल्यार तेजोमयम सर्व तेज पुंज जे आशिल्लें विश्वम सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें अनंतम खंय आद्यंत शून्य नातिलें आद्यम अत्यंत प्रमुख अत्यंत अग्रगण्य जावन आशिल्लें तसलें रूप तुका दाखयला हे रूप न दृष्टपूर्वम कोणेय जलरी तुगेले पशी हाज्य न करताना आणि मुखारी कोण कोण पळयताची म्हणाल विस्तार येता हंगा ब्रह्मांड पुराणांतू ब्रह्मांड पुराणांत ताका सांगला कसले म्हणून सांगले रे विश्वरूपम प्रथमतो ब्रह्मा पश्यत चतुर्मुखः परमात्मा विश्वरूप त्या विश्वरूप दर्शन सुरवे कोण केलेलं आहे म्हणून सांगले रे चतुर्मुख ब्रह्मान जीवराशीन सांगतासची चतुर्मुख ब्रह्मान पळयले तत्शतांशेन रुद्रस्तू तज्जे कंचकी ताणे पळयला तज्जे 1% शतांश म्हणून सांगले रे 1% पर्सेंटान रुद्रान पळयलेलं तत्शतांशेन वासवः तज्जी 1% पळयलेलं कोणे म्हणून सांगल्यार इंद्रान यदिंद्रेण पुरा दृष्टम अपश्यत सोर्जुनोपि सन कस इंद्रान पळयला त्यांची अर्जुनान पळयलेलं म्हळ्यार ब्रह्मान पळयलेलाच 1% रुद्रान पळयलेलं रुद्रान पळयलेलाच 1% हाणे इंद्रान पळयलेलं म्हळ्यार अर्जुनान पळयलेलं ब्रह्मा पळयलेलं न्ही अर्जुनान पळयलेला व्यत्यास कसला म्हणून सांगणार ब्रह्मान पळयलेला तू 0.01% 0.01% अर्जुनान पळयलेलं तशें ब्रह्मान कोण नमना योग्यत्वान ब्रह्म जीवोत्तम तो वायू ब्रह्मान कोण नमना पळोवन आसच्या पुरो तद परमात्मा कसं विस्तार आसच्या पुरो तदनंतर अर्जुनानंतर संजय वर्लल पुरे जने पळयलेलं सत त्यांनी पुरे कसे पळयला म्हणून सांगला रे तदन्ये क्रमयोगेन तत्शतांशांश दर्शिन तंगेले तारतम्यानुसार जाम तै तै तुग्गु तुग्गु येतना इंद्रा तुग्गु अपास कोणकी सूर्यादी देवतसाची त्यांनी पुरे पळयतना त्यांनी या पळयतना कशी म्हणून सांगला रे पूर्व देवता तांगेल्या पशी पूर्व उत्तम देवता पशी 1% त्यांनी पळयला म्हळ्यार उत्तम देवतान पळयलं 100 म्हणून घेतल्या रे हांनी पळयलं 1 तशी तांगेल्या शतांशेन तांगेल 100 वांट्याच एक वांट्यान त्यांनी पळोवन येता आसताची म्हळ्यार योग्यता तारतम्य कोण नमना असता तंतू साधन तारतम्यान करताना दर्शनारे कसे कोण नमना तारतम्य असता म्हळ्यार रिती सिद्धांत कंची मध्वाचार्याल सिद्धांत तारतम्यम विमुक्तिकम केदनाकय जलरी
तारतम्य बहिर्भूत जावन असना पुरे हांगेल्या जीवराशिंक तंग तंगेल मिळेल तसं एक योग्यत असता त्या योग्यतेने करताना तंतांनी साधन करताची त्या साधनेनुसार देव तंग तंग फल दिता त्या फल देऊ का जलरी देवाल अपरोक्ष ज्ञान जाता त्या अपरोक्ष ज्ञानांत जलरी त्यांनी केलेलं साधने समजावून तंगेल योग्यते समजावून तंग त्या दर्शन जाऊचे म्हणेल तसल कंचकी एक श्रीमदाचार्याल सिद्धांत असं या पौराणिक ब्रह्मांड पुराणांतू हे वचन असं तशी पौराणिक जावन शिल तसल खचकी तक जावक जलल तारतम्य सिद्धांताचे स्फूर्ती कळतम का तशी अर्जुनाला तगेल खंचकी योग्यतेनुसार ब्रह्मांड पडेलाचे 0.01% तो पळयता हे पळो का जाल्यार जायत अर्जुना आपल्याला तशीची अनेकले कोणाने पळो का वय जाल्यार त्यांनी कसं कोर येत त्यांनी समज वेदाध्ययन करता हे करता शास्त्राध्ययन करता यज्ञ करता तपस्या करता दान दिता त्याचे म्हाका दर्शन जाऊ म्हणून सांगणारी तस जायना के परमात्मा प्रसाद मात्र परम त्या परमात्मा न देऊ का परमात्मा प्रसादेन विना नैव मुक्ती ताणी दिल्ल तगेल प्रसाद नतील ज्ञान मिळेल तसल्ला ताणी दीनाची तका मुक्तो आनंद ना मिळेल खंचकी सिद्धांत त्या हंग स्पष्ट जाऊन दिसता न वेद यज्ञाध्ययन न दानैः न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूप शक्य अहम नृलोके दृष्टम त्वदन्येन कुरु प्रवीर न वेद यज्ञाध्ययनैः वेदाध्ययन करच्या पुरो यज्ञाध्ययन म्हणून सांगणारे यज्ञाचारू इत्यादी करताना अध्ययनान तंगेलखंडकी स्पशाकाध्ययन इत्यादी करताना दानान करताना क्रियान कोरका जलल दसल कर्मान सत्कर्मान करताना तपस्यान करताना अध्ययन कसले केले परमात्माक असल एक उग्र जावनशील गेला भव्य जावनशील रूप पुढच्या शक्यना असल रूप नृलोकांतो कंचकी भूलोकांतो नानी कसं केलरी पळोचा जायना वेदाध्ययन करता म्हणाले जायना या जेलरी जायना तू अदन्येन म्हणारे कोण की भक्तस भक्तीनं प्रसन्न जललस तसल प्रसन्न चित्त जावनशील तसल त्या परमात्मा पळो का जलरी ताण्याची इच्छी कोरका गे अंते काटका उपनिषदांत जलरी सांगला कसं म्हणून सांगले रे यमैवेश वृणते तस्यैव विवृणते तनुं स्वाम कोणा किंवा प्रीत जाता कोणावेरी प्रसन्न जाता यम एषः वृणते हा यो कोणावेरी प्रसन्न जातकी तस्यैव तक्काची ह्यो विवृणते तनुं स्वाम ताकेल खंचकी तनु ताकेल खंचकी शरीर अस तो विवृणते अभिव्यक्त करून दाखयता तशी देवाक पळो का जाल्यार देवाक ज्ञान जाव का जाल्यार आम्ही खंयचे एक वेदाध्ययन केला शास्त्राध्ययन केला यज्ञ केल्या तपस्या केल्या या पुरे साधन करताना मग देवा देऊ का म्हणून आम्ही तरी व्यवहार अभ्यासले व्यवहार करच्या देवरा बन टाक कसं तुम्ही केलं तसं पुरे एक बाल लिहिलं शे देवाला तर केलं चिरडूवान कसं एक साना केली कुडले कसे एक चिरडू अंका हाऊस बापसू खुश जाता तशी आम्ही पुरे देवाल चरडूशे आम्ही केलं तसं क्रियेनच केना तंते कशी म्हणून सांगणारी चंद्री तिरी आम्ही एक चरडान चंद्री तीर्था गेल योग्यत्वान जाऊन जीवन केले तागेल खेळू इत्यादी केले तेन हाऊस बाप सुख मनान तो हॉड एक गरिमा हॉड एक तांके एक महत्व जेवण त्या चरडा वयर तांणी कसं करताची प्रीती करताच तशीच देव जलरी हम काही तागेल खंचकी एक सत्कर्मानुष्ठानाचेर आम्ही चलताना त्या पळोवन आमगेल वैरी प्रसन्न जाता त्या प्रसन्न करताना आमक जाव का जलल तसल फल मोक्ष म्हणल तसल फल त्या दिव का जलरी तंतु मुख्य जावनो परमात्मा अपरोक्ष ज्ञान म्हणरी साक्षात परमात्मा पळोचे कन्ना नैकुचाक पुरे परोक्ष आम्ही मनन कोचे पुरे परोक्ष अपरोक्ष म्हणा कसं म्हणून सांगलं साक्षात पळोच त्या पळो का जलर त्या परमात्मानेची दर्शन जाव का एवं रूप शक्य अहम नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर तशानो भक्ती प्रसादान करताना मात्र याच्या शिवाय कोणाही विंगड खंचे एक दानान केला हज्जन केला ताजे नाव या जाय ना प्रसाद द्वाराची तांका शरीर दाखवचे माते व्यथा माच मूढ भावा दृष्ट्वा रूपम घोरम ईदृङ्ममेदम व्यपेत भीः प्रीतमनः पुनस्त्वम तदेव मे रूपमिदं प्रपश्य तू असल घोर जावन असेल तसल रूप पळोन तुक खंचेरी तिरी व्यथा खंचेरी तिर दुःख नका खंचेरी तिरी संमोहन नका खंचेरी तिरी या घोर रूप पळोन तुका भय नका या पूरे भयान इत्यादी का दूर जाऊन व्यपेत भी भयान दूर जाऊन
प्रीत मना पुनस्त्वम, अत्यंत प्रसन्न मनान करताना तदेव मे रूपमिदं प्रपश्य, खंचकी तू एक दोळ काय पळेल तसल त्या मानुषी शरीर आणतो, खंची एक चतुर्भुज चक्र धारण इत्यादी केलं तसल रूप जाऊच्या पुरो जलरी तुगले या वासुदेव कृष्ण रूप जाऊच्या पुरो अत्यंत तुका सख्य भावने तसल त्या मना प्रशांत जाऊ तसल त्या रूप दाखयता घ्या आणि पळ यांचे रूप पळ परमात्मू अर्जुनाक अनुग्रह कोण तक्का तगेल खंचकी एक ಎದ್ದೊಳ್ತಾಯಿ ಪೊಳನ ಇಲ್ದಸಲ ಈಗ सख्य भावाने सल रूप तो ते प्रदर्शन करता. संजयू त्यांची धृतराष्ट्रा सांगता. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्ततोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. अर्जुनाक अपास तकेलवेर कारुण्य कोण वासुदेवा हा वसुदेवाल चाललो जाऊन शिल्द सलो सगळे या वसु म्हणरी सगळे संपत्ताक देव अभिमा अत्यंत स्वामी जाऊन शिल्द सलो हा ने कंचकी प्रार्थना केलेल्या का त्या घोर रूपाचे महात्म्य सांगून स्वकम रूपम दर्शयामास भूयः तगेल खंजकी स्वकम तगेल खंजकी येत डोळं काही पुढं नाही तसल त्या रूप त्या ताण्या दाखवल्या आणि दाखवून कसं केलं आश्वासयामास आश्वासन दिलं कसं म्हणू तू भिवू नका तू सत्कर्म केले रे तुक खंचेरी तिरी या जाय ना भादक जाय ना सुख मिळता खंचेरी तिर दुःख मिळला म्हणल तसली करी तिरी आश्वासन कोण भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर महात्मा सौम्य जावनशील तसल वपो देह सौम्य देह घेऊन हगेल खंचकी एक भीतमेनं अत्यंत भयभीत जावनशील तसल अर्जुनाक आश्वासयामास आश्वासन केले कंचेरी तिर भिवचा न जय म्हणल तसल एक धैर्य बवरनो असलो महात्म्य राबलो महात्मू सर्वस्वामी जावनशील तसल तो परमात्मू तो ते राबलो त्यांना अर्जुनो तका अपास प्रार्थना करता अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्य जनार्दन इदानीम् अस्मि संवृत्तः सचेता प्रकृतीं गतः. परमात्मा पळेल तू गेले एक मानुष रूप आता तू पळेताना एक समाधान झालं दृष्ट्वा इदानीं मानुषं रूपं तव तू गेल खंचकी मानुष रूप अस त्या सौम्य अत्यंत सौम्य स्वभावाचे त्या जनार्दन तू गेल खंचकी प्रत्येक सामर्थ्य तुगेलांत असल्यारीच सौम्य रूपार असताना ते पुरे सामर्थ्यवत्त म्हणणार तर चावनो जनार्दन जनार्दन म्हणून सांगले न जायते अर्थयतेच संसारम कंचकी संसार मर्धन गोरच्या सामर्थ्यशील जलरीची सौम्य रूप तुगेले धरला तशी इदानीम अस्मि संव्रत सचेता आवत समाधाने रस आणि मिगेल मन मिगेल हतोटी रस प्रकृतींगत आव कसं आते कोरका पूर्व स्वभावा कश्य शिलो तस्तशी तत्तजी जागेरी पुरे अवयव अपास येऊन राबल्याची स्तब्ध जाऊन तत्तजी कार्य करूच्याक अनेक योग्य रीतीने पुरे अवयव मिगेल मन इत्यादी स्थिर जाऊन राबला दवा म्हणून ताकेल आश्वासन एक प्रतिस्पंदन करता अर्जुन तदना परमात्मो तक सांगता श्री भगवान वाच सुदुर्दर्शनमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यम दर्शनकांक्षिणः. अर्जुना तू दोळताय पडेल रूपाच महत्व कळतो तुका हे सुदुर्दर्शन अत्यंत दुर्दर्शन अत्यंत अपूर्व जावन असेल तसं या रूप कंचकी दृष्टवान असी यन्मम मिगेल कंचकी रूप आता तू पडेला त्या अत्यंत सुदुर्दर्शन अत्यंत दुर्लभ जावनशील तसले दर्शन जावनो अत्यंत दुर्लभ जावनशील पुढोचाक हे रूप पोळो का म्हणू देवा अप्यस्य रूपस्य नित्यम दर्शनाकांक्षिण देवत जलरी त्यांनी नित्यकांक्षिके तांका केदनाय या इच्छिक असल्या म्हणून सांगला रे देवाल या विराट रूप पोळो का देवाल एक विश्वरूप पोळो का देवाल विश्वरूप पोळो का म्हणू नित्य आकांक्ष तांक असता तसले रूप तुक दाखयला त्या रूपाक सांगेल म्हणकेची नाहम वेदे न तपसा न दाने न चेज्या शक्य एवं विधो दृष्टम दृष्टवानसी माम यथा हा कंचेरी तिरे वेदाध्ययनान करताना तपस्यान करताना दानान करताना होमान करताना या रीतीरी तू कंचकी रीतीरी पडेला त्या रीतीरी पळोचा शक्य ना एवं विधो दृष्टम दृष्टवानसी मम माम यथा खंची रीतीरी तू आता मग पडेला त्या पळो का जलरी खंचे रीती नाव साधन संपन्न झाला तशावर मग दाखे म्हणून पणे या करू ना तस जावनो अत्यंत दुर्लभ जावन असेल तसल रूप तर कशी पळो का त्या रूप कोणाके एक दर्शन आकांक्षा असले
त्यांनी कसं कोर का म्हणून सांगलं रे, भक्त्या त्वनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. खंच की हे रूप मिगेल पोळो का जाले खाली पळत नाही. ह्या साधन कसं म्हणून सांगले रे, अनन्य भक्ती म्हणून सांगले रे. भक्तीन तू मस्त भक्ती म्हणाल एकटर मस्च्या आपण त्या भक्तीन तू कसं पुरे सर्वता म्हणून आलोचन केलं रे, त्यातून अनन्यताच महत्व कळता. भक्ती म्हणून सांगले रे, भक्तीन दोन अंश की एक ज्ञान आणि एक स्नेह. त्या ज्ञानान तो कसं म्हणून सांगले रे, आमगेल्यापाशी उत्तम म्हणाल तसं ज्ञान असो का. स्नेह म्हणून सांगले रे, अनन्य स्नेह म्हणून सांगले रे, कोणाले विंगड स्व आत्मीय वस्तुभ्य अनवधिक अनंत गुणाधिक आमका आमगेल अत्यंत स्नेह कोणा वैरी म्हणून सांगले रे, सुरवेक आमका आमगेल कुटुंबेचे आणि हजेर प्रेम गे. ताज्यापस चड प्रेम खंचारी म्हणून सांगले रे, आमगेल शरीरात आम्ही कुटुंबे ओटले डायमारू रडी असायची केतना आमगेल शरीरात कसले एक भादक उत्पन्न झालेत. ह्या शरीरापाशी चड प्रेम खंचारी म्हणून सांगले आमगेल मनाक ह्या दुःख जाऊचे सुख जाऊचे पुरे खंचाक मनाक दुःख जाऊचे मनाक सुख जाऊचे. आत्माक दुःख नाही आत्मा सुख नाही. सुख दुःखागोस्कर शरीरा कसले आम्ही भादक घेऊच्या काही तयार असतात. इंजेक्शन आम्ही हे करू तयार असतात कसल्या का मनाक सुख जाऊ का. कंची एक रीती आम्ही हे कोरच्या तयार असताची शरीरा दंडन निवच्या तयार असताची कंच्याक मनागोस्कर. तशी शरीरापाशी आमक अनेकही आत्मीय जावनशील विषय कसलो म्हणून सांगल्यार मन. त्या मनापाशी अनेक आत्मीय कंचे म्हणून सांगले रे, मोक्ष आमगेल्या आत्मके आमगेल स्वरूप तिथले आमका आत्मीय जावनशील तसल वस्तू कसले ना कसले ग आमगेल खंचकी स्वरूप सुख जाव का म्हणून सांगू नो. अनादिकाल दुखून आमगेल आमगेल ओट्टशील मनाक जाल्यार आम्ही त्याग करू तयार असताच. तशी मनापाशी अत्यंत हक्काची वैराग्य म्हणच खंचकी मनाक संबंध पावेल तसल खंचकी कामना इत्यादी कसं त्या पुरे मनाक याशिवाय मक्क नाही म्हणल तसल एक भामन घेऊन मनादकून आम्ही कसं की एक विच्छेद जाऊन राबताची तक वैराग्य म्हणताच. त्या वैराग्यान कसं कळता आमगेल आत्मूची आमगेल मनापाशी चढ आमका प्रित्यास्पद म्हणून कळत. ह्या आत्मापाशी चढ जावन आम्ही परमात्मा पडो का ह्या आत्मापाशी चढ जावन आमगेल्यापाशी उत्तम जावन शिल्द सलय तारतम्यांत उत्तम जावन शिल्द सलय आमगेल गुरु दुखून प्रारंभ कोण आमगेल सर्व कंचकी सांगता आम्ही. गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानंद तीर्थ गुरुभ्यो नमः श्री वेदव्यासाय नमः म्हणून सांगून गुरु परंपरेंत होताना त्या घालतो आमगेल्यापाशी उत्तम कोण गुरु तांगेल्यापाशी परमगुरु तांगेल्यापाशी आदि गुरु जावन शिल्द श्रीमदानंद भगवत्पादाचार्य तांगेल्यापाशी सर्वोत्तम सर्व गुरु जावन शिल्द सलय गुरु जावन शिल्द सलो वेदव्यास अंचाना देवता तारतम्यार्वतना आमगेल्यापाशी उत्तम जावन शिल्द सलय तत्वाभिमानी देवता तांगेल्यापाशी तत्वाभिमानी देवता तांगेल्यापाशी उत्तम जावन शिल्द सलय म्हणजे तंतूची एक जावन शिल्द सलय अग्र यान जावन शिल्द सलय उमा सर सौपर्णी वारुणी दे हे तांगेल्यापाशी उत्तम कोण म्हणून सांगले रे, गरुडशेष रुद्र तांगेल्यापाशी उत्तम सरस्वती भारती तांगेल्यापाशी उत्तम ब्रह्मू आणि वायू तांगेल्यापाशी उत्तम कोण म्हणून सांगले रे, साक्षात महालक्ष्मी तिगेल्यापाशी उत्तम कोण म्हणून सांगले तो परमात्मा. तशी अस्सल तारतम्यान करताना आमगेल आत्मापाशी चढ आम्ही हंके जलरी तशी प्रीती करून वचकागे ताज्यापाशी चढ स्नेह दोन वचकागे अस्सल अनन्यत्व म्हणून सांगले रे. कशी आम्ही परमात्मा खंची रीती प्रेम करताचे ताजे म्हणजे कोणाकही प्रेम करू नये तक म्हणचे अनन्य भक्ती. परमात्मा कसे प्रेम करतात प्रेम करू का ज्याला कितले परमात्मा प्रेम करताचे तिथले वरला तो प्रेम करचे नाही. तारतम्य ते मी दोन घेऊ काम घ्या स्नेहात. कशी एक हॉड एक ऑफिसर असता तागेल उत्तराक त्या मटा मॉल असतं म्हणून सांगून आमगेला व्हेरी नेक्स्ट कोणी एक लोक हायर ऑफिसर असच्या पुरो तागेल्या पशी कोणकी हायर अथॉरिटी असं तांगेला तो तांगेल उत्तराक आम्ही कश चढ मॉल दिताच. तशीची उंगई जलरी तारतम्यात कंचकी परमात्मा वैरी निरवधिक जावन खंचे रीती तागेल्यापाशी अधिक जावन कोणेनाच. तशी अनवधिक निरवधिक जावन शिल्द सलय विश्वासू तागेल वैरी निरवधिक जावन शिल्द सलय स्नेह तागेल वैरी निरवधिक जावन शिल्द सल महात्म्य तागेल विषयाचे रे आम्ही समजून घेताना तदन तक कसं म्हणताची अनन्य भक्ती म्हणताच. तसन अनन्य भक्तीन करताना शक्य अहम एवं विधो दृष्टम अस्सल अनन्य भक्तीन करताना
हा असल मिगेल खंचकी रूप विश्वरूप तांक दाखयता तेतना त्यांनी अनन्य भक्ती केले तंगेल खंचकी भक्ती तारतम्याने करताना ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच ಪರಂತಪ ಕೆಲವು ಜನಾಕ पुळोच्या मिळदके ಕೆಲವು जनाक खाली समजूच्या मिळजे समजून घेताच ಕೆಲವು जन पळयता के साक्षात ಕೆಲವು जन कसं करताची म्हणून सांगले रे सायुज्यत्व तंतूची प्रवेश घेऊन तैनुकून भोग इत्यादी करतात तंगेल तारतम्यानुसार तसले परमात्मा विचित्र जावनशील तसले अति महत्व जावनशील तसले महिमा इत्यादि नित्य अंगल मना योगा मत्कर्म मत्परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव तशी कंचे रीतिरी प्रत्येक कर्मानुष्ठान सांगेल रीतिरी कर्मयोगानुसार प्रत्येक कर्मानुष्ठाने जलरी त्या परमात्मा समर्पण कोण सर्व परमात्मा खतीर परमात्मा उद्देश्य परमात्मा न प्रवृत्त केलेल्यामुळे रीतिरी मत्कर्मकृत मत्परमो मिगल वैरीची त्या परमात्मा वैरीची सर्वोत्तमत्व भाव देऊन मद्भक्त हा परमात्मा दास्यत्व स्वीकार करून संघवर्जित हा कंची दुष्ट सची दुष्ट संघ प्रत्येक वर्जन कोण केवल परमात्मा संघ देऊन निर्वैर हा खंचे रीतिरी शत्रुत्व दवर्णाशी सर्व भूतेषु खंचे भूतार कोणाले वैरी कंचे जीवराशी वैरी कंचे रीतिरी शत्रुत्व नतील यस्स मामेती पांडव कोण की रप्ता तो योग्य जाहनो मक्का प्राप्त जाता असल विश्वरूपा दर्शन जवो ज्ञान जवो प्रवेश जवो तंगता गेल योग्यतेनुसार ताने करताची तंका अनन्य भक्ती प्रसाद लाभ जाता तजन परमात्मा प्रसाद लाभ जाता इच्छ लाभ जाता तशी त्या परमात्मा अनन्य भक्ती ही भक्ती आमक जाव का तशी त्या परमात्मा विषयाचे विशिष्ट जावनशील तसं ज्ञान करची जायत हे कर जायत प्रत्येक त्या भक्ती गोस्करची त्या भक्तीन करताना त्या परमात्मा प्रसादा गोस्कर मुख्य जाव तसं त्या प्रसाद नित्य निरंतर आमगेल वेर देवान दौरगा आमकೈ जलरी साधन पदांत वतना कशी हंते जल तारतम्यस्के कशी म्हणून सांगल्या रे खंची एक विषया दुखून वहील स्टेप पावच का जलर ते मध्ये अपास देवाल प्रसाद असू का के प्रत्येक कार्य जाव का जलर देवाल प्रसाद असू का तशी असल भक्ती मिळ का जलरी देवाल प्रसादच का गे ता काही जाव का अल्प भक्ती जाव का त्या भक्ती काही देवाल प्रसाद हो म्हणून सांगू नो आजी कमी खंची स्टेट आ रस्ताची आमगे सांगतो भक्ती असं भक्ती नातील कोणे नाची भक्ती नातील जलर आम्ही अंतु शस्त्रास्त्र प्रवृत्ती जायनाची आमका तसल यदे भक्त्यश्च यत्किंचित भक्त्यश्च एक सरशप समान एक सस्वे तिथल्याची आमगेल कसं असं म्हणून सांगलं रे ससमा तिथलेच आमगेल्या तो भक्ती अशी ती भक्तीने परमात्मा यदे जलरे प्रसन्न जाम आमका कसं विंगड कंचे एक ऐहिक जाऊन जावं आमुष्मिक जाऊन जावं फल नका आमक मोक्ष मिळेल तसल्या फलची आमक प्रधान जल कोण तक साधन जाऊन असेल तसल्या भक्तीत देव भक्तीन करताना प्रसाद जावनो तंतु कसं मिळावं म्हणून सांगणार भक्ती मिळा आमका आपा स्विंगड आणतो आम्ही खर्चोत नाका तशी कशी अंगडी वरतना वरल चिल्लर आमक चिल्लर आहे दी तू विंगड कसं तू देऊन सोरो नका म्हणून कसं सांगता की तशी परमात्माला की तशी म्हणजे दवा आम्ही केलं खर्चिल तसल भक्तीन आपास तू प्रसन्न जावनो आमक कसं देऊ का म्हणून सांगणार रे अनेक चढ वाटत्यान भक्ती देऊ का शिवाय विंगड आमक कसं नाकर दवा तशी भक्ती वाटेताची ती अनन्य भक्ती अत्यंत वग्गी आमगे नांतू स्फुरित जव आमगे स्वरूपाचे ते अत्यंत वग्गी आविर्भूत जवो तुगेल खंचकी दिव्य जावन शिल तसल प्रसादू आमगेल वेरे वो म्हणते बाल्या प्रार्थना कोण श्री कृष्णार्पणमस्तु